नमस्कार, मी अनिता जे तुमच्यासाठी दारूचं औषध पुरवते. आता मी सगळं सकाळचं काम आवरले आणि मुलांना शाळेत लावलंय, स्वयंपाक झालाय. सगळं काम आवरून मला हे पॅकिंगसाठी बसावं लागतं. नंतर खूप ऊन असतं आणि आमच्या घरात सगळे पत्रे असल्यामुळे इतकं गरमतं, म्हणजे बसायला सुद्धा असा घाम फुटतो इथे. तर खूप गरमत आहे. आमचं घर म्हणजे छोटं आहे आणि पत्रेच असल्यामुळे तर मला सकाळी ही पॅकिंग करावं लागते. आणि कसं असतं ना, बाईच्या जातीला म्हणजे छोटंसं जरी काम असलं ना ते खूप मोठं वाटतं. म्हणजे ते होईपर्यंत तिला दम निघत नसतो. आणि संसाराचा गाडा हा फक्त एकटी बाईला खूप जड जातो. जोडीदाराची म्हणजे गरज असते. पण आता अचानक असे काय होतं की आपल्या आयुष्यात आपला जोडीदार राहत नाही. तर सगळी जिम्मेदारी जी असते ती एका महिलेवर पडते आणि ती महिला जी असते ती फक्त मुलांकडे बघून आपला संसार ओढण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याच्यातही आपला म्हणजे असतो, काही जणांना इगो असतो, कोणाला पैसे विचारायला सुद्धा लाज वाटते. तर त्यातलीच मी एक आहे. मला कोणालाही पैसे मागायला अजिबात आवडत नाही. आणि हे काय आहे ना, आपण स्वतःने हातपाय आहेत तोपर्यंत काम केलं तर काहीच माणूस मरत नाही आणि ते चांगलंच असतं. लोकांना पैसे मागायचे आणि ते देतात, पण 10 जणांकडे बोलून दाखवतात की मी ह्याला पैसे दिलेत म्हणून, आणि परत नाही दिले तर 3 वेळेस फोन करणार. कधी आपल्याकडे द्यायला पैसे असतात, कधी नसतात. त्याच्यासाठी आपल्या बाईला स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक महिलांनी, मला तर असं वाटतं की सगळ्यांनीच आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः काहीतरी करून दाखवावं अशी जिद्द ठेवावी. आता 2-3 दिवस झाले आमच्या होमगार्डच्या ड्युट्या संपल्यात. आता आम्हाला काही ड्युट्या नाही आहेत बरेच दिवस. मला तरी वाटतं 1-2-3 महिने तरी आम्हाला ड्युट्या नाहीत. आता घरीच, आता शेतात वगैरे जावं लागेल, ब्लाऊज शिवावं लागतील, काही करून आता उदरनिर्वाह तर करावंच लागेल ना मुलांसाठी. घरात बसून काही पैसे कोणी देणार नाही, तर असू द्याचा काही हरकत नाही. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की हे आपलं जे औषध आहे दारू सोडण्याचं, तर हे आपलं औषध सगळीकडं फिरतं, म्हणजे ऑनलाईन जातं. तुम्हाला जिथे पाहिजे तिथं तुम्हाला भेटू शकतं. तर तुमचा फक्त पत्ता टाकायचा आहे. त्या पत्त्यावर मी तुम्हाला हे औषध टाकून देईल. आणि जर तुम्ही माझ्या गावाच्या सर्कलमध्ये असाल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता घरी येऊन. ऑनलाईनचे पैसे असतात, असे घरी जर घरी आलात तर पैसे लागत नाही. तुम्हाला एवढीच